सीईटी मध्ये कधी कधी कार्बोहायड्रेटच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात. म्हणजे कसे, हाऊ मेनी प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट इन रायबोज, किंवा हाऊ मेनी कायरल कार्बन atoms आर प्रेझेंट इन फ्रुक्टोज, हाऊ मेनी ऑप्टिकल आयसोमर्स आर देअर फॉर ग्लुकोज. मग असले क्वेश्चन्स आपल्याला स्ट्रक्चर माहिती असेल तरच सोडवता येतात, नाहीतर सोडवता येत नाही. म्हणून काही कार्बोहायड्रेटचे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायचे. पहिले जे स्ट्रक्चर बघायचे ते बघायचे रायबोज साठी. रायबोज आपल्याला न्यूक्लिक ऍसिड साठी पण महत्वाचा आहे आणि कार्बोहायड्रेट्स म्हणूनही महत्वाचा आहे. तर रायबोज हा अल्डोपेंटोज आहे, माहिती आहे आपल्याला. अल्डोपेंटोज वरून आपल्याला काय हिंट मिळते, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे. पेंटोज म्हणजे 5 कार्बन ऍटम आहे. मग अल्डिहाइडिक एक फंक्शनल ग्रुप, अल्डिहाइड आणि बाकीच्या कार्बन ऍटमवर OH ग्रुप टाकायचे, आपल्याला स्ट्रक्चर ऑफ रायबोज मिळून जाईल. 5 कार्बन ऍटम आहे. फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचे रूल आहे की लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम आपण व्हर्टिकल डायरेक्शनने लिहित असतो. मग 5 कार्बन ऍटमची चेन काढली. पहिल्या कार्बन ऍटमचा अल्डिहाइड लिहायचा आहे, बाकी प्रत्येक कार्बन ऍटमवर एक OH लिहायचा आहे आणि बाकी टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करायची आहे. हे होईल स्ट्रक्चर ऑफ रायबोज. डी रायबोज. आता डी आणि एल काय असतो ते बघूया. लोएस्ट कायरल कार्बन ऍटमचा OH जर राईटला असेल तर त्याला आपण म्हणतो डी कॉन्फिगरेशन, आणि लोएस्ट कायरल कार्बन ऍटमचा OH लेफ्ट साइडला असेल तर आपण त्याला म्हणतो एल कॉन्फिगरेशन. डी चा अर्थ डेक्स्ट्रो रोटेटरी आणि कॅपिटल एल चा अर्थ लिव्हो रोटेटरी असा होत नाही. इथे कॉन्फिगरेशन ऍट लोएस्ट कायरल कार्बन ऍटम बद्दल बोलल्या जातं. ठीक आहे. मग हा आहे रायबोज. 5 कार्बन ऍटम आहे. हा फर्स्ट कार्बन ऍटम, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. पहिल्या कार्बन ऍटमचा तर कायरलिटी नसेलच, कारण तो अल्डिहाइडिक ग्रुप आहे. कार्बन ऍटम डबली बॉन्डेड आहे. सेकंड कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम असेल, कारण त्याच्या डावीकडे हायड्रोजन आहे, उजवीकडे OH आहे, वरती अल्डिहाइडिक ग्रुप आहे, खाली 3 कार्बन ऍटम आहे. थर्ड कार्बन ऍटम पण कायरल असेल, तेच प्रोसिजर आहे, तुम्ही चेक करा. सगळीकडे असलेले ऍटम आणि ग्रुप ऑफ ऍटम वेगळे वेगळे. फोर्थ कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम असेल. फिफ्थ कार्बन ऍटम कायरल नसेल, कारण 2 हायड्रोजन ऍटम रिपीट झाले, हायड्रोजन 2दा रिपीट झाले. मग कायरल कार्बन ऍटम किती आहे? 3 आहे. मग जर तुम्हाला विचारलं हाऊ मेनी ऑप्टिकल आयसोमर्स आर देअर फॉर रायबोज, तर 2⁻³ म्हणजे किती येतील? 8 ऑप्टिकल आयसोमर्स. तर रायबोज इज aldopentose containing 1 aldehydic group and 4 hydroxyl groups. Out of 4 hydroxyl groups, 1 hydroxyl group is primary. हा कारण त्याच्या एकाच बाजूला कार्बन ऍटम आहे, प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप, and 3 hydroxyl groups are secondary. सेकंडरी इन नेचर. हा कार्बन ऍटमच्या खाली कार्बन, वर कार्बन, हा कार्बनच्या खाली वर कार्बन, इथे पण खाली, म्हणजे 3 जे हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत ते सेकंडरी नेचरचे. In aldopentose, especially in ribose, out of 4 hydroxyl groups, 1 hydroxyl group is primary and 3 hydroxyl groups are secondary. Number of chiral carbon atoms are 3 and number of optical isomers are 2⁻³ that is 8. सेम टाइपचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे पुढे. आता पुढचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला ग्लुकोज बद्दल. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज 2 स्ट्रक्चर खूप जास्त फेमस आहे आणि आपल्याला खूप वेळा विचारतात त्याच्याशी रिलेटेड. तर ग्लुकोज आहे अल्डोहेक्झोज. ग्लुकोज इज अल्डोहेक्झोज. फ्रुक्टोज इज कीटोहेक्झोज. फ्रुक्टोज इज कीटोहेक्झोज. दोघांमध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम किती आहेत? 6. मग 6 कार्बन ऍटमची चेन काढूया, व्हर्टिकल चेन. फिशर्स नोटेशन लिहायचे आपल्याला. तर आपण असं वेगळ्या पद्धतीने पण त्याला ऑर स्ट्रक्चर काढू शकतो. 6 कार्बनची चेन काढून घेते आधी. इथे पण हेक्झोज आहे, म्हणजे 6 कार्बन ऍटम असतील. आता अल्डोहेक्झोज म्हणजे एक फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे, तो नेहमीच फर्स्ट कार्बन ऍटम वर असेल. इथे एक फंक्शनल ग्रुप कीटॉनिक आहे
आणि कीटोन हा जो आहे हा ऑक्सिडाइज्ड स्टेट आहे हायड्रॉक्सिल ग्रुप पेक्षा. आणि मोर ऑक्सिडाइज्ड कार्बन आयटम आपण अप्पर पोझिशनला लिहिण्याचं कन्व्हेन्शन आहे. मग कीटोन आपल्याला फर्स्ट पोझिशनला लिहिता येत नाही, ऍटलीस्ट त्याला सेकंड पोझिशनला ठेवावंच लागेल. रूल आहे की मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन आयटम आपण अप्पर पोझिशनला लिहिण्याचा म्हणजे जितकं होईल तितका प्रयत्न करतो. मग कीटोनची पोझिशन झाली. बाकी प्रत्येक कार्बन आयटमला एक OH द्यायचा आहे. मात्र इथे खासियत काय आहे तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये थर्ड कार्बन आयटमचा OH लेफ्ट साइडला असतो, बाकी सगळे OH राईट साइडला असतात. थर्ड कार्बन आयटमचा OH तेवढा लेफ्ट साइडला असतो. स्पॅटियल अरेंजमेंट जी आहे ती अशीच आहे. तर याचा पण थर्ड कार्बन आयटम जो आहे त्याच्यावर कॉन्फिगरेशन वेगळं आहे. स्पेस मध्ये असलेली जी अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणतो स्पॅटियल अरेंजमेंट. तर स्पॅटियल अरेंजमेंट थर्ड कार्बन आयटम वर वेगळी आहे, कॉन्फिगरेशन वेगळं आहे. बाकी सगळे हायड्रॉक्सिल ग्रुप जे असतील ते नॉर्मली आपण राईटला लिहितो. तर फर्स्ट कार्बन आयटमचा OH राईटला, सेकंडला तर नाहीये, थर्डचा लेफ्टला झाला, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. तर याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहे? 5. याला म्हणतात पेंटा हायड्रॉक्सी कीटोन. 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, एक कीटोनिक ग्रुप आहे. तर पेंटा हायड्रॉक्सी कीटोन. इथे अल्डिहाइड मध्ये फर्स्ट कार्बन आयटमचा अल्डिहाइड आहे, सेकंड कार्बन आयटमचा OH राईटला असेल, थर्ड कार्बन आयटमचा OH आपल्याला लेफ्ट साइडला लिहायचा आहे. थर्ड कार्बन आयटमचा OH लेफ्टला आहे, चुकून तो सेकंडला लिहिला गेला होता, आता थर्डला केला. ठीक आहे. तर थर्ड कार्बन आयटमचा OH लेफ्टला असेल, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ तीनही कार्बन आयटमचे OH राईट साइडला असतील. बाकी आपण टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करूयात. तर पुन्हा एकदा कीटो हा जो आहे अल्डोहेक्झोस ग्लुकोज मध्ये पण हायड्रॉक्सिल ग्रुप्स किती आहेत? 1 2 3 4 5. 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, एक अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणून त्याला म्हणतात पेंटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. याला म्हणतात पेंटा हायड्रॉक्सी कीटोन. आणि जर फक्त आपल्याला बॉन्ड लाईन टाइपचं फिशर्स नोटेशन काढायचं असेल तर हा पहिला कार्बन आयटम त्याचा अल्डिहाइड ग्रुप ग्लुकोज बद्दल लिहिते, अल्डिहाइड ग्रुप. नंतर सेकंड कार्बन आयटम, थर्ड कार्बन आयटम, फोर्थ कार्बन आयटम, फिफ्थ कार्बन आयटम आणि हा सिक्स्थ कार्बन आयटमचा CH2OH. फर्स्ट सेकंड थर्ड ला OH ग्रुप लेफ्टला, बाकी प्रत्येकाचा OH राईट साइडला. बाकी टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करूया. तर हे पण स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. फर्स्ट कार्बन आयटम नाही, पण सेकंड कार्बन आयटम, थर्ड कार्बन आयटम, फोर्थ कार्बन आयटम, फिफ्थ कार्बन आयटम कायरल नेचरचे आहे, म्हणजे असिमेट्रिक कार्बन आयटम आहे. मग नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन आयटम्स किती येतील? 4. आणि नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स म्हटलं तर 2⁴, 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 16 ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला ग्लुकोज साठी मिळतील. ठीक आहे. फ्रुक्टोजचा टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करूया. हा पेंटा हायड्रॉक्सी कीटोन आहे. टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट केल्यानंतर यालाच आपण बॉन्ड लाईन टाइपचं रिप्रेझेंटेशन फिशर साठी काढू. तर CH2OH, सेकंड कार्बन आयटमला C डबल बॉन्ड O. मग आता थर्ड कार्बन आयटम, फोर्थ कार्बन आयटम, फिफ्थ कार्बन आयटम आणि सिक्स्थ कार्बन आयटमचा CH2OH. फर्स्ट सेकंड थर्ड कार्बन आयटमचा OH लेफ्टला, बाकी सगळे OH राईटला. टेट्राव्हॅलन्सी जर कंप्लीट केली तर हे असं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर याला पण आपण फिशर्स नोटेशन फॉर स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज म्हणतो. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन आयटम आणि लास्ट कार्बन आयटम मध्ये 2 हायड्रोजन रिपीट आले, कायरल सेंटर नाही. सेकंड कार्बन आयटम डबली बॉन्डेड आहे, त्याला पण कायरल सेंटर नाही. मात्र थर्ड कार्बन आयटम, फोर्थ कार्बन आयटम आणि फिफ्थ कार्बन आयटम हे 3 कार्बन आयटम कसे कायरल आहे. मग नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती येतील? 2�3. 2�3 म्हणजे 2 × 2 × 2 म्हणजे 8 ऑप्टिकल आयसोमर्स किती येतील? 8. ग्लुकोजचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत 16, फ्रुक्टोजचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत 8. ग्लुकोज मध्ये एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रायमरी आहे, प्रायमरी असलेला एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. बाकी OH हे जे आहेत हे सेकंडरी आहेत. 4 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत ते सेकंडरी नेचरचे आहेत. फ्रुक्टोज मध्ये हे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत ते प्रायमरी आहेत. तर प्रायमरी कार्बन आयटम किंवा प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुप्स किती आहेत? 2. आणि सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप्स हा आणि हा किती आहेत? 3. तर नंबर ऑफ
कायरल कार्बन ऍटम पण वेगळे वेगळे आहेत, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स पण वेगळे वेगळे आहेत, आणि नंबर ऑफ प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन ऍटमचं नेचर सुद्धा, नंबर ऑफ कार्बन ऍटम सुद्धा वेगळे. प्रायमरी इकडे एकच आहे, तिकडे प्रायमरी 2 आहे, पहिला आणि शेवटचा. इथे सेकंडरी 4 आहे, तिथे सेकंडरी 3च आहे. ग्लुकोज जो आहे तो पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, फ्रुक्टोज जो आहे तो पेंटाहायड्रॉक्सी कीटोन आहे. ग्लुकोज मधला वेगळा फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे, फ्रुक्टोज मधला कीटोन आहे. मग फ्रक्टोज आणि ग्लुकोज यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप वेगळे जे आहेत ते अल्डिहाइड आणि कीटोन. बाकी हायड्रॉक्सिल तर दोघांमध्ये पण आहे. म्हणून ग्लुकोज आणि फ्रक्टोजला आपण फंक्शनल आयसोमर्स असं म्हणतो. तर ग्लुकोज आणि फ्रक्टोज आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ ई. स्ट्रक्चरशी रिलेटेड आणखी एक टर्म आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे इपीमर्स. पुढे एक टर्म येणार आहे एनोमर्स. एनोमर्स आणि इपीमर्स मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं. मात्र इपीमर्स ही टर्म आपल्याला जरी सिलेबस मध्ये टेक्स्टबुक मध्ये दिलेली नसेल तरीही त्याच्याशी रिलेटेड कधी कधी एमसीक्यूज विचारतात. पुढे आपल्याला गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर पण काढायचं आहे. लॅक्टोज मध्ये गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर लागणार आहे. तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये काय रिलेशन आहे, काय म्हणतात त्याला, ते आपण बघूया. तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण आधी ऑलरेडी पाहिलेलं आहे. ग्लुकोज इज पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड, अल्डोहेक्झोज. ठीक आहे, 6 कार्बन ऍटम आहे. थर्ड कार्बन ऍटमचा OH लेफ्टला असतो, बाकी सगळे OH राईटला असतात. फर्स्ट कार्बन ऍटमचा अल्डिहाइड असतो. हे आहे स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. गॅलॅक्टोजचं जे स्ट्रक्चर आहे, गॅलॅक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये थर्ड आणि फोर्थ 2 कार्बन ऍटमचे OH ग्रुप जे आहेत ते लेफ्ट साइडला आपण रिप्रेझेंट करतो स्टेरिओ केमिस्ट्री नुसार. तर हा फर्स्ट कार्बन ऍटम अल्डिहाइडिक, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कार्बन ऍटम 2 कार्बन ऍटमचे OH हायड्रॉक्सिल ग्रुप्स आपण लेफ्ट साइडला रिप्रेझेंट केलेले आहेत. तर ते आहे गॅलॅक्टोज आणि मॅनोज. आता ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि मॅनोज हे तिघं सोबतच होते, बघून घेऊयात मॅनोज काय असतं. तर मॅनोज मध्ये थर्ड आणि सेकंड आणि थर्ड कार्बन ऍटमचं OH लेफ्ट साइडला असेल. सेकंड कार्बन ऍटमचं OH, थर्ड कार्बन ऍटमचं OH लेफ्टला, बाकी सगळे OH राईट साइडला, आणि मग टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट केली. तर हा आहे ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि मॅनोजचं स्ट्रक्चर. बऱ्याच जणांना हे स्ट्रक्चर पाठ होत नाही, लवकर लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. असं उजवा हात जो आहे ना, उजव्या हाताचा अंगठा वर ठेवायचा आणि मिडल फिंगर तेवढं ओपन करायचं. उजवा हात, जे लेफ्टी आहेत त्यांच्यासाठी नाही लागणार. ठीक आहे, मग त्यांनी पण उजवाच हात यूज करायचा आहे. मग जर हा अंगठा जर आपण अल्डिहाइडिक ग्रुप घेतलं तर सेकंड जे फिंगर आहे, 4 फिंगर म्हणतो आपण तर्जनी, इंडेक्स फिंगर. तर हा जो आहे तर नख कुठल्या साईडला आहे, राईट साईडला आहे. तर राईट साईडला व्हायचे. थर्ड बोट जे आहे, तिसरं जे बोट आहे त्या बोटाचं नख जे आहे ते लेफ्ट साईडला आहे. तर थर्ड कार्बन ऍटमचं OH लेफ्ट साईडला आहे. फोर्थ आणि फिफ्थ कायरल कार्बन ऍटमचे OH जे आहेत ते राईट साईडला आहे, कारण ते नख आपण असं फोल्ड केलेलं आहे ना, ते राईट साईडला आहे. आणि 6व्या कार्बन ऍटमला तर मोजायची गरजच नाही, कारण तो कायरल कार्बन ऍटम नाहीच आहे, त्याचा OH आपण कुठेही लावू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण मिडल फिंगर तेवढं ओपन ठेवलं, बाकी सगळे मूठ हे घेतली, बांधून घेतली, आणि वरचा अंगठा म्हणजे अल्डिहाइड झाला. सेकंड कार्बन ऍटमचा OH राईटला, थर्डचा लेफ्टला, फोर्थ आणि फिफ्थचा राईटला, सिक्सला तर विचारायचं गरज नाही. गॅलॅक्टोज मध्ये फक्त मिडल फिंगर जे आहेत ते 2, म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला आपण तर्जनी म्हणतो, आणि करंगळी. तर्जनी आणि करंगळी हे 2 सोडले, फोल्ड ठेवायचे, बाकीचे 2 मधले ओपन ठेवायचे. म्हणजे थर्ड आणि फोर्थ जो आहे तो ओपन राहील, आणि वरचा जो असेल अल्डिहाइड असं. म्हणजे आपण लहानपणी हरिण हरिण खेळायचो की नाही, पण हरिण जे खेळायचो तर ते वर ठेवायचं, त्याच्या एक्झॅक्ट उलटा हरिण म्हणजे असं नाही, ते जे वरती होते ते बोट खाली ठेवायचे, जे बोट फोल्ड केलेले होते ते ओपन करायचे, आणि असं. हे जे आहे ते स्ट्रक्चर आहे गॅलॅक्टोजचं. आणि मॅनोज मध्ये असं आपण बंदुकीसारखं ना ठा असं सेकंड आणि थर्ड जे फिंगर आहे ते ओपन ठेवायचं आपल्याकडे बघून, आणि वरचा असेल अल्डिहाइड, सेकंड कार्बन ऍटमचा, थर्ड कार्बन ऍटमचा OH लेफ्ट साइडला असेल, तर ते आहे मॅनोज. तर आपल्या हातावर जर म्हटलं तर हा झाला ग्लुकोज, नंतर हा झाला गॅलॅक्टोज, आणि हा झाला मॅनोज. ठीक आहे, आता इपीमर्स म्हणजे नेमकं काय? जेव्हा 2 स्पॅटियल अरेंजमेंट मध्ये फक्त एका कार्बन ऍटमची स्पॅटियल अरेंजमेंट वेगळी असेल तर त्याला आपण म्हणतो इपीमर. म्हणजे बघा, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचा विचार केला तर फर्स्ट अल्डिहाइडिक ग्रुप, सेकंड OH ग्रुप राईट साइडला, थर्ड OH ग्रुप लेफ्ट साइडला, फोर्थ OH ग्रुपची पोझिशन चेंज आहे.
फर्स्ट कार्बन आयटम, सेकंड कार्बन आयटम, थर्ड कार्बन आयटम पर्यंत कॉन्फिगरेशन सेम आहे. फोर्थ कार्बन आयटमचं कॉन्फिगरेशन वेगळं आहे. फोर्थ कार्बन आयटम मध्ये ग्लुकोजचा OH राईट साइडला आहे आणि गॅलॅक्टोजचा OH लेफ्ट साइडला आहे. फोर्थ कार्बन आयटम वर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये OH ग्रुपची पोझिशन स्पॅटियल अरेंजमेंट वेगळी वेगळी आहे आणि बाकी पुन्हा फिफ्थ कार्बन आयटम, सिक्स्थ कार्बन आयटम ऍज इट इज आहे. फोर्थ कार्बन आयटम वर कॉन्फिगरेशन चेंज आहे, त्याला आपण म्हणतो C4 इपीमर. जेव्हा दोन स्टेरिओ आयसोमर्स मध्ये कॉन्फिगरेशन ज्या कार्बन आयटमवर एकाच कार्बन आयटमवर डिफरंट असेल आणि ज्या कार्बन आयटमवर डिफरंट असेल तो त्याचा इपीमर असतो. इथे फोर्थ कार्बन आयटमवर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं जर आपण कंपॅरिझन केलं तर फोर्थ कार्बन आयटमवर कॉन्फिगरेशन वेगळं आहे म्हणून आपण त्याला म्हणतो C4 इपीमर. जर आपण गॅलॅक्टोज आणि मॅन्नोजचा विचार केला तर पहिला अल्डिहाइड ग्रुप, दुसरा OH ग्रुप इकडे लेफ्टला, इथे OH ग्रुप राईटला. थर्ड कार्बन आयटमचा OH राईटला, सॉरी लेफ्टला, दोन्ही सेम आहे. सेकंड कार्बन आयटम वर चेंज आहे. ठीक आहे, सेकंड कार्बन आयटम वर चेंज आहे. इवन फोर्थ कार्बन आयटम वर चेंज आहे. ठीक आहे, तर गॅलॅक्टोज आणि मॅन्नोज या दोघांचं जर आपण कॉन्फिगरेशनचा विचार केला तर सेकंड कार्बन आयटम वर OH चं कॉन्फिगरेशन अपोजिट आहे आणि फोर्थ कार्बन आयटम वर OH चं कॉन्फिगरेशन अपोजिट आहे. दोन वेगळ्या वेगळ्या दोन कार्बन आयटम वर कॉन्फिगरेशन डिफरंट असेल तर त्याला इपीमर म्हणत नाही, म्हणून मग हे दोन इपीमर्स नाहीत. गॅलॅक्टोज आणि मॅन्नोज हे इपीमर्स नाहीत. मात्र जर आपण ग्लुकोज आणि मॅन्नोजचा विचार केला तर पहिला अल्डिहाइड ग्रुप ऍज इट इज, सेकंड कार्बन आयटमचा OH इकडे लेफ्टला आहे, इकडे OH ग्रुप जो आहे तो राईटला आहे. ठीक आहे, थर्ड कार्बन आयटम ऍज इट इज आहे, फोर्थ कार्बन आयटम ऍज इट इज आहे, फिफ्थ कार्बन आयटम सगळे सेम आहे, फक्त सेकंड कार्बन आयटमचा OH चं कॉन्फिगरेशन डिफरंट आहे म्हणून आपण त्याला म्हणतो ग्लुकोज अँड मॅन्नोज आर C2 इपीमर्स. ग्लुकोज आणि मॅन्नोज जे आहे तो C2 इपीमर्स आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज जे आहे तो C4 इपीमर्स आहे. म्हणजे ग्लुकोजचं गॅलॅक्टोज सोबत C4 इपीमर, ग्लुकोजचं मॅन्नोज सोबत C2 इपीमर. मात्र गॅलॅक्टोज आणि मॅन्नोज मध्ये दोन कार्बन आयटम वर, सेकंड कार्बन आयटम वर आणि फोर्थ कार्बन आयटम वर कॉन्फिगरेशन डिफरंट असल्यामुळे आपण त्याला इपीमर म्हणत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचे आपल्याला प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. फक्त दोन प्रिपरेशन आहे, एक आहे लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज आणि दुसरा आहे कमर्शियल मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज म्हणजे लॅबोरेटरी मध्ये आपण एक्सपेरिमेंटल बेसिसवर प्रिपेअर करून बघत असतो, मग त्याच्यामध्ये थोडासा खर्च जास्त झाला तरी चालतो. मात्र कमर्शियल बेसिसवर ज्यावेळेला आपण प्रिपेअर करतो त्यावेळेला खर्च कमीत कमी आणि उत्पादन जास्तीत जास्त, नफा जास्तीत जास्त असं असलं पाहिजे. तर पहिली मेथड बघूया, लॅबोरेटरी मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. लॅबोरेटरी मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. ग्लुकोजला अल्डो हेक्झोज, ग्लुकोज अल्डो हेक्झोज आहे, पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड. ब्लड शुगर ब्लड मध्ये पण असते, डायबेटिक पेशंटच्या, आपल्या पण असते पण नॉर्मल असते, त्यांची लेवल थोडी जास्त असते. ब्लड शुगर, ग्रेप शुगर असं पण म्हणतात किंवा त्याला डेक्स्ट्रोज असं पण म्हणतात, कारण हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. ग्लुकोज जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणून त्याला डेक्स्ट्रोज असं पण म्हटलं जातं. तर लॅबोरेटरी मध्ये ग्लुकोज इज प्रिपेअर्ड फ्रॉम सुक्रोज. सुक्रोज असतं C12H22O11. Sucrose is hydrolyzed by water in presence of dilute mineral acid, dilute HCl or dilute sulfuric acid for 2 hours. 2 तासासाठी याला हीट केलं जातं. It is heated for 2 hours. We get mixture of glucose and fructose C6H12O6 plus C6H12O6. हा आहे सुक्रोज. सुक्रोज किंवा आपण त्याला म्हणतो टेबल शुगर.
डायसॅकराइड. ठीक आहे, तर आपल्याला मिळेल ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आता ग्लुकोजला फ्रुक्टोज पासून वेगळं करायचंय. जे कंटेनर आहे, इमॅजिन करा तुम्ही एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये तुम्ही शुगर घेतलं, शुगर सोल्युशन, साखर घेतली साधी, त्याच्यात पाणी टाकलं, साखरेत पाणी टाकलं तर साखर पाण्यात विरघळते, केमिकल चेंज होत नाही. पण त्याच्यात जर आपण ऍसिड टाकलं, डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 आणि त्याला थोडंसं हीट केलं 2 hours पर्यंत, तर मात्र शुगरचं रिॲक्शन होईल. काही मॉलिक्युल्स आपल्याला ग्लुकोजचे मिळतील, काही मॉलिक्युल्स आपल्याला फ्रुक्टोजचे मिळतील. पण प्रॉब्लेम काय आहे, ग्लुकोज पण पाण्यात सोल्युबल आहे आणि फ्रुक्टोज पण पाण्यात सोल्युबल आहे. मग यांना सेपरेट कसं करायचं, तर याच्यामध्ये एक्सेस ऑफ अल्कोहोल टाकल्या जातं. वी ऍडेड एक्सेस ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल टाकल्याने काय होतं, तर अल्कोहोल टाकल्याने प्रिफरन्शियल सोल्युबिलिटीमुळे ग्लुकोज जो आहे तो प्रेसिपिटेट आउट होतो आणि फ्रुक्टोज सोल्युबल कंडिशन मध्ये राहतो. ग्लुकोज इज ऑलमोस्ट इनसोल्युबल, ऑलमोस्ट insoluble in alcohol, but fructose is soluble in alcohol. ग्लुकोज जो आहे तो अल्कोहोल मध्ये सोल्युबल होत नाही आणि ज्या वेळेला तुम्ही एक्सेस ऑफ अल्कोहोल टाकतात, फ्रुक्टोज जो आहे तो अल्कोहोल मध्ये डिसॉल्व्ह कंडिशन मध्ये राहून जातो आणि ग्लुकोज प्रेसिपिटेट आउट होतो, क्रिस्टलाइज आउट होतो, त्याचे क्रिस्टल्स जमा व्हायला सुरुवात होते. मग आपण त्याला फिल्टर करतो, जे रेसिड्यू राहिले असेल वरती ते ग्लुकोज असेल, फिल्ट्रेट मध्ये फ्रुक्टोज गळेल, मग आपल्याला ग्लुकोजची गरज आहे. आपण लॅबोरेटरी मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज बघतोय, तर अशा पद्धतीने आपल्याला लॅबोरेटरी मध्ये ग्लुकोज तयार करता येईल. कधी कधी एमसीक्यूज मध्ये विचारतात, हाऊ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. तर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय युजिंग प्रिफरन्शियल सोल्युबिलिटी इन अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये त्यांचा प्रिफरन्स ऑफ सोल्युबिलिटी, कोण जास्त सोल्युबल आहे कोण कमी सोल्युबल आहे त्याच्याशी रिलेटेड. ही होती लॅबोरेटरी मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. दुसरी आहे कमर्शियल मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. पुन्हा सांगितलं की कमर्शियली आपल्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा कसा होईल असं पाहिलं जातं. तर आता आपण लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन मध्ये बघितलं की इन लॅबोरेटरी मेथड प्रिपरेशन ग्लुकोज इज ऑब्टेन फ्रॉम सुक्रोज. सुक्रोज म्हणजे सागर, टेबल शुगर. टेबल शुगर सुद्धा नेमका रेट काय माहित नाही, पण 33 ते 35 रुपये किलोच्या दरम्यान आहे काहीतरी. मग जर तुम्ही 35 रुपयाची किलोभर साखर आणली, त्याच्यामध्ये समजा 5-6 रुपयाचं ऍसिड टाकलं, आजकाल पाणी पण फुकट मिळत नाही, काय 20 रुपये लिटरचं पाणी मिळतं. मग काही समजा तुम्ही 10 रुपयाचं पाणी, इतकं कमी पाणी चालत पण नाही, खूप जास्त पाणी लागतं. आपण पाहिले सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, एवढूशा पाण्याने काही होत नाही, खूप सारं पाणी लागतं. 2000 लिटर पाणी लागेल, म्हणजे खूप जास्त पाणी लागेल है ना. तर एवढं पाणी टाकल्यानं 2000 मिलीलिटर, 2-3 लिटर त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागेल, असू द्या काय असेल ते. तर हे एवढा सगळा खर्च केल्यानंतर जवळपास किती खर्च होईल, तो 5 आणि 5 10 50 रुपयाचा खर्च केल्यानंतर तुम्हाला जी ग्लुकोज मिळेल ती मार्केटमध्ये घेऊन तुम्ही जर विकायचा प्रयत्न केला तर तुम्ही किती भाव ठेवणार, त्याचा कमीत कमी तुम्हाला 60 रुपये तरी ठेवावे लागतील. आणि जेवढी ग्लुकोज तुम्ही 60 रुपयाला विकताय, तुमचा शेजारचा दुकानदार तीच ग्लुकोज जर 40 रुपयामध्ये विकत असेल तर तुमची ग्लुकोज कोण विकत घेणार, हे की नाही, तुम्ही महाग विकाल. म्हणजे ही कमर्शियल मेथड नाही, याच्यातून आपल्याला नफा मिळू शकत नाही. मग इंडस्ट्रियल मेथड जी आहे किंवा कमर्शियल मेथड जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही 40 रुपये खर्च करा आणि त्याच्यातनं जवळपास 60-70 रुपयाला ते विका, म्हणजे तुम्हाला फायदा जास्तीत जास्त होईल. कमर्शियल बेसिसवर इंडस्ट्रियल मेथड टू प्रिपेअर ग्लुकोज. इंडस्ट्रियल मेथड मध्ये स्टार्टिंग मटेरियल आहे, जे रॉ मटेरियल आहे ते स्वस्त घेतलं जातं, ते असतं स्टार्च. स्टार्च जे आहे C6H10O5 टेकन N टाइम्स. स्टार्ची ग्रेन म्हणजे बार्ली असू शकतं किंवा मेज असू शकतं, मका वगैरे स्वस्त असतो. पोटॅटो पल्प असं दिलेलं टेक्स्टबुक मध्ये, पण बटाटे पण काही स्वस्त नाहीये की आपण त्याच्यापासून ग्लुकोज तयार करू शकू है ना. ठीक आहे, तर स्टार्ची मटेरियल जे असेल, स्टार्ची ग्रेन जे असेल किंवा वेस्ट स्टार्ची ग्रेन, त्याच्यातनं पण आपण ते वेगळं करू शकतो प्युरिफाय करून. तर स्टार्च इज हायड्रोलाइज्ड बाय वॉटर युजिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड
सल्फ्युरिक ऍसिड तर लागणारच आहे. ऍसिड हायड्रोलिसिस आहे. पुन्हा एकदा ऍसिड हायड्रोलिसिस इज कॅरिड आउट फॉर 2 hours. It is heated at 393 Kelvin temperature under 2 to 3 atmospheric pressure. 393 केल्विन टेम्परेचरला 2 to 3 atmospheric pressure यूज करून डायल्यूट H2SO4 किंवा डायल्यूट HCl पण आपण घेऊ शकतो. मिनरल ऍसिड असलं पाहिजे. तर स्टार्च इज हायड्रोलाइज्ड टू गिव्ह ग्लुकोज C6H12O6. याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल. जेव्हा आपण ग्लुकोजला सुक्रोज पासून प्रिपेअर केलं, सुक्रोज पासून प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला 50% C6H12O6 प्लस C6H12O6 तुम्हाला ग्लुकोज मिळालं आणि फ्रुक्टोज मिळालं. जेवढी क्वांटिटी, जेवढे ग्रॅम ग्लुकोज तेवढेच ग्रॅम फ्रुक्टोज मिळालं. मग तुम्हाला फक्त ग्लुकोज पाहिजे होतं. अननेसेसरी 50% तर साईड प्रोडक्टच मिळाला, म्हणजे वेस्ट गेला की नाही. इथे साईड प्रोडक्टच नाही. जे काय असेल स्टार्च पूर्णपणे फक्त ग्लुकोजच मिळतो. म्हणून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळतं, जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळतं. म्हणून मग दुसरी गोष्ट, जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते पण कमर्शियल मेथड मध्ये स्टार्च स्वस्त आहे सुक्रोजच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणून ही कमर्शियल मेथड आहे. कमर्शियली ग्लुकोज इज प्रिपेअर्ड फ्रॉम स्टार्च and in laboratory method preparation glucose can be obtained from sucrose.